नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी ज्ञानेश्वर चिखले, फुल अँड डायमेकर निदेशक श्री साईबाबा ITI शिर्डी. आजच्या या लेक्चरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. तर विद्यार्थी मित्रो, आज आपण आजच्या या लेक्चरमध्ये मेजरिंग इन्स्ट्रुमेंट संदर्भात आणखी एका इन्स्ट्रुमेंट संदर्भात माहिती पाहणार आहोत. त्याचं नाव आहे डेप्थ मायक्रोमीटर. तर ह्या डेप्थ मायक्रोमीटर संदर्भात माहिती अभ्यासणार आहोत. तर डेप्थ मायक्रोमीटर संदर्भात माहिती पाहत असताना आज आपण इंट्रोडक्शनमध्ये प्रास्तावनेमध्ये डेप्थ मायक्रोमीटर संदर्भातली माहिती आपण पाहूया. डेप्थ मायक्रोमीटरचा उपयोग ब्लाइंड होल, स्लॉट, स्टेप्स इत्यादीची डेप्थ चेक करण्याकरता या डेप्थ मायक्रोमीटरचा उपयोग होतो. या मायक्रोमीटरच्या सहाय्याने ब्रिटिश पद्धतीमध्ये 0.001 इंच तसेच मेट्रिक पद्धतीमध्ये 0.01 mm किंवा मिलीमीटर इतक्या अचूकतेमध्ये माप घेता येतं. तर अशा प्रकारे या डेप्थ मायक्रोमीटर संदर्भात आपण इंट्रोडक्शन प्रस्तावनेमध्ये या डेप्थ मायक्रोमीटर संदर्भातली माहिती आपण पाहिली. आता आपण या डेप्थ मायक्रोमीटर चे पार्ट्स, भाग या संदर्भात ओळख करून घेऊया. तर डेप्थ मायक्रोमीटरचे पार्ट्स ऑफ द डेप्थ मायक्रोमीटर किंवा कंस्ट्रक्शन रचना आपण पाहणार आहोत. आता याच्यामध्ये पार्ट्समध्ये या ठिकाणी स्पिंडल आहे खालचा, याला बेस किंवा स्टॉक म्हटलं जातं. ज्या माप चेक करायचं त्याच्यावर हात ठेवला जातो आणि हा थिंबलवर खाली जेवढ्या खोलीचं ब्लाइंड होल आहे, स्लॉट आहे, टेप आहे मोजताना त्याचा वापर होतो. त्याच्यानंतर रिडिंग घेतल्यावर लॉकिंग केलं जातं. आपण आउटसाइड मायक्रोमीटरमध्ये पण लॉक नट पाहिलेलं आहे. तशा पद्धतीने लॉक नट आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी स्लीव किंवा बॅरल म्हटलं जातं. हे थिंबल आहे. त्याच्यामध्ये हे थिंबलच्या ड्युअल भागावर मार्किंग केलेलं असतं, आपण पाठीमागं पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर हा या ठिकाणी कॅप जरी म्हटलं तरी याचे स्टॉक सारखा याचा वापर होतो. याचे स्टॉक म्हटलं जातं याला. तर अशा प्रकारे हे या मायक्रोमीटरचे डेप्थ मायक्रोमीटरचे पार्ट्स आपण पाहिले. त्याच्यामध्ये या कंस्ट्रक्शन रचनेमध्ये माहिती पाहत असताना या डेप्थ मायक्रोमीटरचे प्रामुख्याने बेस, स्लीव किंवा बॅरल, त्याच्यानंतर थिंबल, डेप्थ रॉड किंवा स्पिंडल, रॅचेट स्टॉक, लॉक नट हे या डेप्थ मायक्रोमीटरचे रचनेमध्ये कंस्ट्रक्शनमध्ये एक पार्ट सांगता येतील. तर त्याच्यामध्ये या मायक्रोमीटरला फ्रेमऐवजी या मायक्रोमीटरला आपल्या इतर मायक्रोमीटरला आउटसाइड मायक्रोमीटरला फ्रेम असतो इंग्रजी अक्षरशी याप्रमाणे. त्याऐवजी या डेप्थ मायक्रोमीटरला फ्रेमऐवजी बेस असतो. जॉबच्या पृष्ठभागावर बेस समपातळीत ठेवून माप ॲक्युरेट घेता येतं. डेप्थ मायक्रोमीटर आउटसाइड मायक्रोमीटर प्रमाणे ग्रॅज्युएशन केलेलं असतं. या आउटसाइड मायक्रोमीटर प्रमाणे याच्यावर हे सर्व ग्रॅज्युएशन केलेलं असतं. फरक एवढाच की यामध्ये केलेल्या मायक्रोमीटरवर ग्रॅज्युएशनवर फरक एवढाच की यामध्ये उलटे मार्किंग केलेले असते. जसे की मायक्रोमीटरच्या स्लीववर 25, 20, 15, 10, 5, 0 उलटं, म्हणजे थोडंसं आपण आउटसाइडमध्ये 0, 5, 10, 15 अशा पद्धतीने, तर इथं 25, 20, 15, 10, 5 अशा पद्धतीने स्लीववर मार्किंग केलेलं असतं. त्याचप्रमाणे थिंबलवर देखील 0, 45, 40, 35, 30, 25, 20, 15, 10, 5 अशा पद्धतीने मार्किंग केलेलं असतं, ग्रॅज्युएशन केलेलं असतं. मायक्रोमीटरचा स्पिंडल बदलून आपल्याला हा जो काही डेप्थ मायक्रोमीटर त्याचा स्पिंडल बदलून आपल्याला इनसाइड मायक्रोमीटर प्रमाणे जास्त साईजमध्ये डेप्थ मोजता येते. या स्पिंडलची लांबी या डेप्थ मायक्रोमीटरवर जे स्पिंडल आहेत हे 25 mm फरकाने येतात. त्यामध्ये 0.25, 25-50, 50-75, 75-100 अशा वेगवेगळ्या साईजमध्ये हे स्पिंडल उपलब्ध असतात. डेप्थ मायक्रोमीटर पुढील रेंजमध्ये असे डेप्थ मायक्रोमीटर पुढील रेंजमध्ये उपलब्ध असतात की जसे की 50-75, 75, 175, 175, 600, 600, 1250
800, 2500 mm अशा वेगवेगळ्या साईजमध्ये हे मायक्रोमीटर उपलब्ध असतात. अशा प्रकारे आज आपण या डेप्थ मायक्रोमीटर संदर्भात माहिती पाहत असताना त्याच्यामध्ये इंट्रोडक्शन पाहत असताना डेप्थ, स्टेप, स्लॉट, खोली, ब्लाइंड होल इत्यादीची खोली मोजण्याकरता याचा वापर होतो, म्हणून याला डेप्थ मायक्रोमीटर असे म्हणतात. मेट्रिक पद्धतीमध्ये 0.01, ब्रिटिश पद्धतीमध्ये 0.001 इंच इतक्या अचूकतेमध्ये माप घेता येतं. त्याचप्रमाणे या मायक्रोमीटरच्या पार्ट्समध्ये त्याच्यामध्ये बेस, स्लीव, थिंबल, त्याच्यानंतर डेप्थ रॉड, स्पिंडल म्हणतो आपण त्याला, रॅचेट स्टॉक, लॉक नट इत्यादी पार्ट संदर्भात माहिती पाहिली. त्याच्या स्लीववर आणि त्या थिंबलवर उलट्या पद्धतीने मार्किंग केलेलं असतं, ते आपण पाहिलं कन्स्ट्रक्शनमध्ये. अशा प्रकारे आज आपण या डेप्थ मायक्रोमीटर संदर्भात ही माहिती अभ्यासली. तर विद्यार्थी मित्र, आपल्याला हा व्हिडिओ डेप्थ मायक्रोमीटर संदर्भात आपण पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचा मनपूर्वक धन्यवाद.